चला, तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. आपण जेव्हा एखाद्या जनरेटिव्ह AI ॲपशी बोलतो ना, तेव्हा असं वाटतं की की आपण एका हुशार विद्यार्थ्याशी बोलतोय, हो, बरोबर. जो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. पण म्हणजे हा विद्यार्थी खरंच हुशार आहे की फक्त उत्तरं पाठ करून आलाय, हे कसं ओळखायचं? आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका लर्निंग मॉड्यूलच्या आधारे याच गोष्टीचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत. थोडक्यात AIच्या रिपोर्ट कार्डवर नजर टाकूया. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण कोणतंही ॲप यशस्वी होण्यासाठी त्याची गुणवत्ता चांगली हवीच. वापरकर्त्यांना अचूक आणि उपयुक्त उत्तरं मिळाली तरच त्यांचा अनुभव चांगला राहील, हो ना? अगदी. म्हणूनच हे मूल्यांकन म्हणजे इव्हॅल्युएशन ही केवळ एक तपासणी नाहीये, तर ॲपला सतत सुधारण्याची एक प्रक्रिया आहे. आणि या मॉड्यूलमध्ये मायक्रोसॉफ्ट फाउंड्री पोर्टल वापरून हे कसं करतात ते आपण समजून घेऊ. ठीक आहे. तर मग सुरुवात कुठून करायची? समजा आपल्याकडे एक AI मॉडेल आहे, म्हणजे तो विद्यार्थी. तर आपण फक्त त्या विद्यार्थ्याची परीक्षा घेऊ शकतो की तो ज्या पूर्ण चॅट ॲपचा भाग आहे त्या संपूर्ण प्रोजेक्टची? अगदी बरोबर. आणि ही परीक्षा घेण्याचे अनेक मार्ग आहेत. पहिला आहे मॉडेल बेंचमार्क. मॉडेल बेंचमार्क. याला आपण AIची CET किंवा JEE परीक्षा म्हणू शकतो. यात काही ठरलेले मापदंड असतात ज्यावर मॉडेलला तपासलं जातं. अच्छा, म्हणजे एक स्टँडर्डाइज्ड टेस्ट सारखं. यात कोणते विषय असतात मग? यात साधारण 4 मुख्य विषय आहेत. पहिला म्हणजे ॲक्युरसी, दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हो किंवा नाही, इतकं सोपं. ओके. दुसरा आहे कोहेरन्स, म्हणजे उत्तराला काही अर्थ लागतोय का, ते सुसंगत वाटतंय का, की फक्त शब्दांची खिचडी आहे. ठीक आहे. तिसरा विषय म्हणजे फ्लुएन्सी, उत्तराची भाषा व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे का आणि स्वाभाविक वाटते का. वा, म्हणजे AIला सुद्धा व्याकरण आणि सुसंगततेची परीक्षा द्यावी लागते. हो तर. आहे का? म्हणजे कधी कधी मानवी नजर ही महत्वाची असते, नाही का? नक्कीच. तिथेच पुढचा मुद्दा येतो. पण त्याआधी एक चौथा विषय सांगतो. हा, सांगा. GPT सिमिलॅरिटी. यात काय होतं की दिलेलं उत्तर आपल्या अपेक्षित उत्तराच्या किती जवळचं आहे हे तपासलं जातं. ओके. आणि तुम्ही जो मानवी नजरेचा मुद्दा काढलात त्याला मॅन्युअल इव्हॅल्युएशन म्हणतात. यात माणसं स्वतः उत्तरांची गुणवत्ता तपासतात. एखादं उत्तर किती उपयुक्त किंवा मनोरंजक आहे हे मशीनपेक्षा माणूसच चांगलं सांगू शकतो. बरोबर. याशिवाय AI असिस्टेड मॅट्रिक्स पण आहेत. म्हणजे एका AIची तपासणी करण्यासाठी दुसऱ्या AIची मदत घेणं. अरे वा, एक मिनिट. एका AIची तपासणी दुसरा AI करणार? हो. पण मग जर दोन्ही मॉडेल्स एकाच प्रकारच्या डेटावर शिकले असतील तर ते एकमेकांच्या चुका कशा ओळखणार? म्हणजे ते एकाच इको चेंबरमध्ये अडकणार नाहीत का? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हे टाळण्यासाठी जो जज AI असतो ना, तो तपासल्या जाणाऱ्या AIपेक्षा खूप जास्त शक्तिशाली आणि वेगळ्या डेटासेटवर ट्रेन केलेला असतो. अच्छा. तो उत्तराची गुणवत्ता, सर्जनशीलता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात काही धोकादायक किंवा चुकीची माहिती नाही ना हे तपासतो. आणि शेवटी काही नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग मेट्रिक्स आहेत. हो, मी वाचलं होतं. ब्ल्यू, मिटिऑर, रूज ही नावं खूप मजेशीर आहेत. हो हो. हो, यांचं मुख्य काम म्हणजे AIने दिलेलं उत्तर आणि आदर्श उत्तर यांच्यात किती शब्दांचं साम्य आहे हे मोजणं. म्हणजे जसं आपण परीक्षेतलं उत्तर मॉडेल आन्सरशी जुळवून पाहतो तसंच काहीसं. अगदी तसंच. आता मला या मॅन्युअल तपासणीबद्दल अधिक जाणून घ्यायचंय. सगळं ऑटोमॅटिक होत असताना स्वतः सगळं तपासायची काय गरज? हे तर असं झालं की कॅल्क्युलेटर असूनही हाताने गणित करत बसणं. पण सुरुवातीच्या टप्प्यात हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एखादं ॲप बनवत असता तेव्हा तुम्हाला झटपट बदल करून परिणाम तपासावे लागतात. मॅन्युअल तपासणीमुळे हे लगेच शक्य होतं. म्हणजे AIला जर पृथ्वी सपाट असती तर काय झालं असतं, असे प्रश्न विचारून गोंधळात टाकायचं. अगदी. आणि हे करायचं कुठे तर त्यासाठी चॅट प्लेग्राऊंड नावाची जागा आहे. चॅट प्लेग्राऊंड. हो, नावाप्रमाणेच हे एक खेळण्याचं मैदान आहे जिथे तुम्ही तुमच्या मॉडेलची थेट गप्पा मारू शकता. अच्छा. तुम्ही प्रश्न विचारता, तो उत्तर देतो. उत्तर आवडलं नाही तर तुम्ही प्रॉम्प्ट बदलून पुन्हा प्रयत्न करू शकता. हे अगदी सुरुवातीच्या प्रयोगांसाठी उत्तम आहे. पण माझ्याकडे जर 100 प्रश्न असतील तर एका प्रश्नासाठी चॅट प्लेग्राऊंड वापरणं वेळखाऊ ठरू शकतं. बरोबर. त्यासाठीच मॅन्युअल इव्हॅल्युएशनचे फीचर आहे. ओके. इथे तुम्ही प्रश्नांची एक यादी अपलोड करू शकता. मॉडेल त्या सर्वांची उत्तरं देईल आणि तुम्ही प्रत्येक उत्तराला थम्स अप किंवा थम्स डाऊन देऊ शकता. वाव, हे सोपं आहे. हो,
यातून मोठ्या डेटासेटवर मॉडेल कसं काम करतंय याचा पटकन अंदाज येतो. ठीक आहे, मॅन्युअल तपासणी झाली. पण जेव्हा ॲप लाखो लोक वापरतील तेव्हा प्रत्येक उत्तराला थम्स अप देत बसणं शक्य नाही. इथेच ऑटोमेशनची गरज लागणार, बरोबर? रोबोट्सना कामाला लावण्याची वेळ आली आहे. अगदी बरोबर. ऑटोमेटेड मूल्यांकनासाठी आपल्याला एका डेटासेटची गरज असते, ज्यात प्रश्न आणि त्यांची अपेक्षित आदर्श उत्तरं म्हणजे ग्राउंड ट्रूथ असतात. एक मिनिट, ही आदर्श उत्तरं म्हणजे काय? म्हणजे फक्त एकच बरोबर उत्तर असतं का? कारण अनेक प्रश्नांची अनेक बरोबर उत्तरं असू शकतात. खूप छान प्रश्न. ग्राउंड ट्रूथ म्हणजे फक्त एक बरोबर उत्तर नाही, तर अनेकदा मानवी तज्ज्ञांनी लिहिलेल्या उच्च गुणवत्तेच्या उत्तरांचा तो एक संच असतो. अच्छा, म्हणजे एकाच प्रश्नाची 3-4 वेगवेगळी पण तितकीच चांगली उत्तरं असू शकतात. कळलं. आणि गंमत म्हणजे हा डेटासेट तयार करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या AIची मदत घेऊ शकता. कमाल आहे. म्हणजे AIची परीक्षा घेण्यासाठी दुसरा AI प्रॉक्टर म्हणून काम करणार. एक प्रकारे तसंच. पण ह्या ऑटोमेटेड परीक्षेत नक्की काय तपासलं जातं? या 2 मुख्य गोष्टी तपासल्या जातात. एक म्हणजे AI क्वालिटी. AI क्वालिटी. यात उत्तराची सुसंगतता म्हणजे कोहेरन्स, प्रासंगिकता म्हणजे रेलेव्हन्स यांसारख्या गोष्टी तपासल्या जातात. यासाठी पुन्हा BLU, ROG सारखे NLP मॅट्रिक्स वापरले जातात, जे उत्तराची शब्दांशी तुलना करतात. आणि दुसरी गोष्ट, मला वाटतं ती जास्त महत्वाची असणार. बरोबर ओळखलत. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे धोका आणि सुरक्षितता, म्हणजे रिस्क अँड सेफ्टी. ओके. तर हे सेफ्टी फिल्टर नक्की कसं काम करतं? ते फक्त काही आक्षेपार्ह कीवर्ड शोधतं की त्यामागे अधिक गुंतागुंतीची यंत्रणा आहे? कारण द्वेषपूर्ण भाषा किंवा सूक्ष्म हिंसाचार नेहमीच स्पष्ट शब्दांत नसतो, बरोबर? उत्तम प्रश्न. सुरुवातीचे फिल्टर्स हे कीवर्ड आधारितच होते, पण ते सहज फसता यायचे. आताचे आधुनिक AI मॉडेल्स शब्दांच्या पलीकडे जाऊन वाक्याचा संदर्भ, त्यातील भावना आणि संभाव्य धोका ओळखू शकतात. मायक्रोसॉफ्टकडे यासाठी एक स्वतंत्र कंटेंट सेफ्टी नावाची सेवा आहे. ही सेवा उत्तरांचे 4 मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण करते: द्वेषपूर्ण भाषा, लैंगिक सहकार्य, हिंसा आणि स्वतःला इजा पोहोचवणं. अच्छा. इतकंच नाही, तर प्रत्येक उत्तराला एक गंभीरता स्कोअर म्हणजे सिव्हिअरिटी स्कोअर सुद्धा दिला जातो. म्हणजे मी तुला मारणार आणि आज मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला मारलं या दोन्ही वाक्यांमधला फरक तो ओळखू शकतो. वा. म्हणजे एखाद्या जनरेटिव्ह AI ॲपला लोकांपर्यंत पोचण्यापूर्वी कितीतरी परीक्षांमधून जावं लागतं. आधी मॉडेल बेंचमार्क नावाची CET परीक्षा, मग चॅट प्लेग्राऊंडमध्ये तोंडी परीक्षा, बरोबर. त्यानंतर मॅन्युअल इव्हॅल्युएशन नावाची लेखी परीक्षा आणि शेवटी ऑटोमेटेड इव्हॅल्युएशन नावाची अंतिम परीक्षा, ज्यात सुरक्षितेचीही तपासणी होते. हो, आणि या सगळ्या प्रक्रियेचा अंतिम उद्देश एकच आहे: विश्वास निर्माण करणे. वापरकर्त्यांना जेव्हा खात्री पटेल की ॲप केवळ हुशार नाही तर उपयुक्त, अचूक आणि सुरक्षित आहे, तेव्हाच ते त्याचा स्वीकार करतील. खरंय. गुणवत्ता आणि सुरक्षितता या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक प्रश्न: जसजसे AI मॉडेल्स अधिक सर्जनशील आणि मानवासारखी भाषा बोलण्यात हुशार होत आहेत, तसतसे ते अधिक खात्रीशीर वाटणारी पण चुकीची किंवा धोकादायक माहिती निर्माण करण्याचा धोकाही वाढतो का? AIला अधिक हुशार बनवण्यासोबतच त्याला अधिक शहाणं बनवण्याचं संतुलन आपण कसं साधणार, यावर नक्की विचार करा.